हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आजची आपली नवीन ही रेसिपी आहे. हे आहे म्हशीचं कच्चं दूध, ज्याला आपण चीक पण म्हणतो. तर या चिकापासून आपण आज खिरवस ही रेसिपी बनवणार आहे. चला तर बनवायला मग सुरुवात करूया. इथे चीक आपण गॅसवर ठेवलेला आहे. हा आपल्याला कमीत कमी 10 मिनिट हाय हीटवर ठेवायचा आहे आणि 10 मिनिट याला आपल्याला सारखं ढवळत राहायचं आहे, जेणेकरून आपलं चीक हे लवकर फुटेल. बघत राहा शेवटपर्यंत हा व्हिडिओ. कसा आहे हे नवीन रेसिपी खिरवस. तुम्ही बघू शकता आपलं खिरवस हे फुटायला सुरुवात झालेली आहे. बघा किती सुंदर असे गोळे हे वरती आलेले आहेत. वा, क्या बात है. बघू शकता खूप सुंदर अशी ही रेसिपी आहे. नक्की म्हशीच्या चिकापासून ही बनवून बघा. हे बघू शकता खूप घट्ट असा हा चीक होता. बघू शकता आपलं खिरवस खूप छान झालेला आहे. पूर्ण नितळ पाणी हे त्याला सुटलेलं आहे आणि छान घट्टपणा जो आहे ते गोळे वरती आलेले आहेत. आता आपण याला चाळणीमध्ये हे पाणी काढून घेणार आहे आणि याला परत आपल्याला कढईमध्ये थोडस शिजून घ्यायचं आहे, साखर आणि विलायची पूड टाकून. खूप सुंदर अशी याची रेसिपी तयार होते. बघू शकता खूप सारा निघलेला आहे. बघू शकता इतकी सुंदर ही रेसिपी आहे. नक्की करून बघा. या रेसिपी पासून तुम्ही रसगुल्ले सुद्धा बनवू शकता आणि मिठाई पण छानपैकी तयार होते. नक्की करून बघा. इथे आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे. हाय हीटवर ठेवायची आहे. हे घट्टस जे खिरवस आपण जे तयार करून घेतलेलं आहे, याला आपण इथे कढईमध्ये घालणार आहे. त्याच्यामध्ये थोडस पाणी राहिलेलं आहे, हे आपण काढून घेऊया. बघू शकता याला आपण आता इथे कढईमध्ये घालणार आहे. बघू शकता खूप सारं खिरवस हे निघून आलेलं आहे. खूप घट्टपणा याला आहे. आता इथे आपण 100 ग्रॅम साखर घालणार आहे. 1.5 लिटर दूध होतं हे कच्चं, त्या प्रमाणानुसार याला 100 ग्रॅम साखर लागणार आहे. या खरवस मध्ये आता आपण 1 वाटी साखर घालणार आहे. प्रमाणामध्ये ही 100 ग्रॅम साखर आहे. ही आपल्याला इथे घालायची आहे. विलायची पूड घालतीये. छानपैकी याला फिरून घ्यायचं आहे. साखर आणि विलायची आपल्याला इथे एकजीव करायची आहे. बघू शकता इथे आपला खिरवस बनून तयार झालेला आहे. खूप सुंदर असं हे झालेलं आहे. नक्की करून बघा आणि मुलांना नक्की करून घाला. खूप सुंदर रेसिपी आहे, पौष्टिक देखील आहे. तर आजची ही रेसिपी आवडल्यास मला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. टेक केअर. बाय बाय.